बल्लारपुर विधानसभा में निर्दलीय उम्मीदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे को जनता का भारी समर्थन मिल रहा है। बैनर के साथ किए गए निंदनीय कृत्य को लेकर डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने अपना रोष जताते हुए क्या आरोप किया, देखते हैं इस खबर में। बल्लारपुर विधानसभा में महाविकास आघाड़ी की ओर से उम्मीदवारी न दिए जाने पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने बगावत का बिगुल फूंकते हुए निर्दलीय चुनाव के मैदान में खड़ी हैं और अनेक सामाजिक संगठनों ने उन्हें समर्थन दर्शाया है और जनता का भी उन्हें काफी भारी समर्थन मिल रहा है। ऐसे में कुछ स्थानों पर उनके बैनर को लेकर निंदनीय कार्य किया गया, जिसको लेकर उन्होंने अपना भारी रोष व्यक्त किया है। तो आइए सुनते इस संबंध में उन्होंने नाराजी व्यक्त करते हुए क्या कहा उन्हें जुबानी। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अभिलाषा गावतुरे मी आपल्यासाठी बल्लारपूर 72 विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे आणि केटली हे चिन्ह आहे, 8 नंबर ते बटन आहे। अतिशय झंझावती प्रचार सुरू झालेला आहे। संपूर्ण जनतेचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि अशातच विरोधकांना पराभवाची चिन्ह दिसू लागली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि माझं खच्चीकरण करण्यासाठी माझ्या प्रतिमे चिखलफेक करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। परवा त्यांनी आमच्या सीटीपीएसला बॅनर फाडले आणि काल पळसगाव येथे माझ्या बॅनरवर शेण फेकले। अतिशय निंदनीय कृत्य त्यांच्याकडनं होत आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा महिला या व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार होते, या जनतेसाठी लढायला तयार होते, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये महिलांना खच्चीकरण करण्याचं काम इतिहासात सुद्धा झालेलं आहे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या चरित्रहननाचे प्रयत्न झाले, सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला आणि काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रतिभाताई उतरल्या होत्या त्यावेळेस सुद्धा त्यांच्या अश्रूवर राजकारण झालं। त्यांच्या म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर सुद्धा काळीमा फासणारं वक्तव्य केलं गेलं, शिलाजीत सारखे शब्द वापरले गेले आणि जेव्हा जेव्हा महिला उभी राहते आणि महिला प्रतिनिधींसाठी बोलते आणि बहुजनांच्या प्रतिनिधींसाठी बोलते, अशा वेळेस या इथे असलेल्या मनुवादी समाजकंटकांकडून ही कृत्य होतात। या कृत्याचा निषेध बल्लारपूर विधानसभेची संपूर्ण जनता करते आहे। लोक चिडलेले आहेत आणि ही सगळी लोक येणाऱ्या 20 तारखेला या विरोधकांना धडा शिकवणार आहे, एक क्लिअर मेसेज देणार आहे की महिला विरोधी वक्तव्य करणारे महिलांवर शेण फेकणाऱ्या लोकांना इथे या पुरोगामी महाराष्ट्रात कुठलाच थारा नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे चित्र आपल्याला दिसेल। आणि म्हणून माझी सुद्धा आपल्याला अपील आहे की ज्या लोकांनी पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित केलेलं आहे, ज्या लोकांनी महिलांवर अशा पद्धतीचे वक्तव्य केले किंवा महिलांवर त्या लोकांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे। जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय बिरसा।